नमस्कार रसिक श्रोते हो. आपण नारायण धारप यांचं रत्नपंचक हे पुस्तक, हा कथासंग्रह आपण वाचत आहोत. आपल्या चॅनलचे एक कायमचे श्रोते प्रकाश जोशी, जे स्वतः नाट्यकर्मी आहेत आणि साहित्यप्रेमी आहेत, त्यांचं वाचन अफाट आहे. तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की नारायण धारप सरांच्या कथांमध्ये त्यांचे जे साधक आहेत ते साधकच हिरो असतात त्या कथेचे. तर रत्नपंचक ह्या कथासंग्रहामध्ये आपण ज्या कथा सुरुवातीला ऐकल्या त्याच्यामध्ये जयदेव, पंत, कृष्णचंद्र आणि भगत हे 4 साधक आपल्याला भेटले, कथांमधून भेटले. आणि प्रकाश जोशी म्हणतात, आणखीन इतर वाचकांनी म्हटलेलं आहे की त्यांचे समर्थ हे जे साधक आहेत तर त्यांच्या गोष्टी अत्यंत थरारक असतात. तर आता आपण जी कथा वाचतो आहोत, कथेचा आज दुसरा भाग आहे. पहिला भाग काल झालेला आहे आणि तो तुम्ही ऐकलाच असेल, ऐकला नसेल तर तो ऐका, मी नाव सांगतेच आहे. तर ही जी कथा आहे ती समर्थ कथा आहे. ह्याच्यामधले साधक आहेत समर्थ. कथेचं शीर्षक आहे यो अस्मान द्वेष्टी. कथासंग्रहाचं नाव आहे रत्नपंचक. आणि समर्थ हे पाचवं रत्न, सगळ्यात तेजस्वी आणि सगळ्यांचं लाडकं असं रत्न आपल्याला ह्या कथेत भेटतंय. आपण पुढे ऐकूया. हा आजचा दुसरा भाग आहे. समर्थांनी जगदाळ्यांकडून दासगुप्तांचा पत्ता घेतला आणि मग ते दासगुप्तांना भेटले की नाही भेटले ते आपल्याला कळणार आहे. ऐकूया. मिश्रांना फोन केला तेव्हा त्यांची रिसेप्शनिस्ट फोनवर आली. मिश्रा कामात आहेत, अपॉइंटमेंटशिवाय कुणाला भेटत नाहीत, ती सांगत होती. समर्थांनी तिला फक्त तिथे आहेत की नाही एवढंच विचारलं. ती हो म्हणताच त्यांनी फोन खाली ठेवला. 10-15 मिनिटातच आम्ही त्यांच्या आलिशान बंगल्यावर पोहोचलो. आम्हाला पाहताच रिसेप्शनिस्टनं अपॉइंटमेंट बुक चाळायला सुरुवात केली. समर्थांनी तिला हातानेच नको अशी खूण केली. ते खोलीतून सरळ समोरच्या हिरव्या बेजनं झाकलेल्या दाराकडे निघाले. रिसेप्शनिस्ट काहीतरी बोलणार होती, पण समर्थांनी तिच्याकडे एक नजर टाकताच ती जागच्या जागी चूप बसली. दरवाजा ढकलून समर्थ आणि त्यांच्या मागोमाग मी असे आत शिरलो. आत प्रकाश जरा कमी होता. 5-7 सेकंदांनी दिसलं की एका मोठ्या दिवाणावर एक मध्यमवयीन स्त्री झोपलेली आहे आणि तिच्या उशाशी एक 40शीच्या सुमाराचे गृहस्थ बसले आहेत. आमच्या आकस्मिक येण्याने त्यांना आधी आश्चर्य वाटलं, मग राग आला. तुम्ही आत कसे आलात? तुम्हाला दिसत नाही मी कामात आहे? ते रागाने म्हणाले. उठून त्या टेबलाच्या घंटेच्या दिशेने जाऊ लागताच समर्थ म्हणाले, मिश्रा थांबा. शब्दांशी खेळ करणाऱ्या मिश्रांना त्या 2 शब्दांनी जागच्या जागी थांबवलं. आधी ते आमच्याकडे पाठ करूनच उभे राहिले आणि मग सावकाश वळले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग केव्हाच गेला होता. आता तिथे एक नवल होतं. जराशी शंका होती. तुम्ही आहात तरी कोण? ते शेवटी हलकेच म्हणाले, समर्थ. ओ गॉड. मिश्रा 2 पावलं मागं सरकले. कालच तुमच्याकडे अनंतराव आले होते. 1 सेशन झालं हो ना? हो. त्याचं काय? मग मिश्रांचं लक्ष दिवाणावरच्या स्त्रीकडे गेलं. त्यांच्याजवळ जाऊन ते जरा अजिजीच्या आवाजात म्हणाले, जयंतीबेन, मला जरा माफ करा हं. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी मला आता तुमचं सेशन थांबवावं लागणार आहे.
रिसेप्शनिस्टकडून पुढची डेट घेता का प्लीज? हं. जराशा कुरकुरत त्या जयंतीबेन बाहेर गेल्या. बसा ना समर्थ, बसा. स्वतः एका खुर्चीवर बसत मिश्रा म्हणाले, अनंतरावांची केस आठवते? अर्थात, कालच आले होते ते माझ्याकडे. तुम्ही काय निदान केलं? समर्थ, पहिलीच बैठक होती. त्यांनी दिलेली माहिती मला अपुरी वाटली, पण स्वतःला हिप्नॉटाईज होऊ द्यायचा त्यांनी प्रखर प्रतिकार केला. हिप्नॉटाईज करून तुम्ही काय साधलं असतं? त्यांच्या मनात काहीतरी गुंता आहे. तो उघड्यावर आला तर काहीतरी करता येईल असा माझा विचार होता. म्हणजे त्यांच्या विकाराचा उगम त्यांच्या स्वतःतच आहे. पण दुसरं कारण काय असू शकणार? कारणं खूप असू शकतात मिश्रा, खूप असू शकतात. ठीक आहे, आम्ही जातो. पण 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 समर्थ, त्यांच्या सर्व खुणा पर्सिक्युशन मॅनियाच्या वाटत होत्या. खुणा? अहो मिश्रा, खुणा म्हणजे सावल्या. सावलीवरून मूळ वस्तूची कधी कल्पना येईल का? असो, मी तुमचा आभारी आहे. पण पण अनंतरावांना काय झालंय? ते त्यांच्या भ्रमविश्वात अडकले आहेत. या क्षणी ते सर्व वैद्यकीय शास्त्राच्या मदतीच्या पलीकडे आहेत. वेळ जातोय, वेळ महत्त्वाचा आहे. दासगुप्तांच्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. घंटा वाजवताच स्वतः दासगुप्तांनीच दार उघडलं. दासगुप्ता बुटके, लठ्ठ होते. डोळ्यांना जाड काचांचा चष्मा होता. शरीरावर उत्तम कपडे होते. घरातल्या सामानावरून पैशाची कधी कमतरता भासलेली दिसत नव्हती. चटदिशी कुणावर विश्वास ठेवायचा त्यांचा स्वभाव नव्हता. दारातच उभे राहून ते म्हणाले, येस, आपलं काय काम होतं माझ्याकडे? त्यांना हाताने आत चालण्याची खूण करीत समर्थ म्हणाले, दासगुप्ता, जरा आत चला, मी सांगतो. जरा अनिच्छेनंच दासगुप्तांनी आम्हाला आत प्रवेश दिला. त्यांच्या सांगण्याची वाट न पाहता समर्थांनी खुर्ची घेतली आणि मलाही बसायची खूण केली. दार बंद करून दासगुप्ता आमच्या समोर येऊन बसले आणि म्हणाले, येस, तुम्ही एवढ्या ज्या कंपनीत काम करीत होता तिथे G.M. अनंतराव नावाचे गृहस्थ होते ना? हो. दासगुप्ता सावध झाले होते. तुमचे त्यांच्याशी मतभेद झाले होते ना? स्पष्टच बोलायचं तर त्या अनंतरावांनी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं होतं, हो ना? हो. दासगुप्तांचा संताप उघड दिसत होता. त्यांची आजची अवस्था तुम्हाला माहिती आहे? नाही. काय काय झालंय त्यांना? दासगुप्ता किती अधीर झाले होते. त्यांच्या आवाजात काळजी तर मुळीच नव्हती, कुतूहल मात्र होतं. गेले काही दिवस त्यांना बरं वाटत नव्हतं. आज सकाळी तर त्यांना हॉस्पिटलमध्येच दाखल करावं लागलं. डॉक्टरसुद्धा काही सांगू शकत नाहीत. असं. हातावर हात चोळत दासगुप्ता म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मोठे चमत्कारिक होते, पण त्यात खेदाचा, सहानुभूतीचा लवलेशही नव्हता. तुम्हाला वाईट वाटलेलं दिसत नाही? तुमचे सहकारी होते ना? समर्थ म्हणाले. दासगुप्तांची मान ताडदिशी वर आली. सहकारी? शत्रू नंबर 1. त्यांनी मला अगदी आयुष्यातून उठवलं. दासगुप्ता संतापाने थरथरणाऱ्या आवाजात बोलत होते. त्यांचं वर्तन अयोग्य होतं का? अन्याय होतं का? अहो, न्याय अन्यायाच्या गोष्टी जुन्या झाल्या. हा नवा जमाना आहे. शक्य अशक्य काय आहे हे पाहण्याचा जमाना आहे. त्रेतायुगातली तत्व आत्ता लावणं मूर्खपणा आहे. स्वतः जगावं, लोकांना जगू द्यावं. तुमच्या मनातून अनंतरावांचा सूड घ्यायचा होता का? माझ्या
त्यांचा सूड. दासगुप्ता गडबडून म्हणाले, छे छे हो, मी कसला सूड घेणार. छे छे, काहीतरी भयंकर भलतंच काहीतरी सांगताय. स्वतः नाही हो, पण कोणा इतरांकरवी. छे 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 हो, नाही नाही नाही. दासगुप्ता नुसतेच गडबडले नव्हते, ते आता घाबरले होते, घामाघूम झाले होते. खुर्चीवरून उठत ते ओरडले, तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी ओळखत नाही. तुम्हाला काय करायचं आहे? हां, जा जा पाहू इथून. मला आता अव्वाक्षरही बोलायचं नाही आहे. समर्थ जागचे हल्लेही नव्हते. दासगुप्तांच्याकडे एकटक नजरेने पाहत होते. तुम्हाला जा म्हणून सांगतोय ना. दासगुप्ता पुन्हा ओरडले. नाही. समर्थ मान हलवत हलक्या आवाजात म्हणाले, दासगुप्ता, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्यांची उत्तरं मिळाल्याखेरीज मी इथून हलणार नाही. मग त्यांचा आवाज एकदम चढला. बसा, समोरच्या खुर्चीवर बसा. समर्थ एकदम गरजले. फटका बसल्यासारखे दासगुप्ता मागे सरले आणि मग त्यांच्या खुर्चीत जवळजवळ कोसळलेच. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज घोगरा झाला होता. तुम्ही आहात तरी कोण? माझं नाव समर्थ आहे, पण ते तुमच्या कानावर आलं असण्याची शक्यता नाही. तेही महत्त्वाचं नाही. आता मला तुमच्याकडून एक नाव आणि एक पत्ता हवा आहे. छे छे छे, काहीतरीच काय. दासगुप्ता घाबरले होते. मग स्वतःला सावरत ते म्हणाले, कसलं कसलं नाव, कसला पत्ता? मला काही माहीत नाही. मला काही माहिती नाही. विचारण्याआधीच कसं म्हणता माहीत नाही? दासगुप्ता, तुमचा अपराध तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. आता माझ्याकडे पहा. इकडे इकडे पहा. वळत वळत शेवटी दासगुप्तांची नजर समर्थांच्या नजरेला भिडली आणि तिथेच गुंतली, टाचणीवर टोचलेल्या फुलपाखरासारखी. मी क्षणभरच समर्थांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे भयंकर झाले होते. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाजही दाहक होता. दासगुप्ता, तुम्ही कुणाकडे गेला होतात? तो कुठे राहतो? दासगुप्ता मान हलवत होते. दोन्ही हातांनी गळा चोळत होते. त्यांचा चेहरा मातट रंगावर गेला होता. चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत होते. समर्थ आता उभे राहिले होते. त्याच आवाजात त्यांनी परत विचारलं, दासगुप्ता, सांगा, त्यांचं नाव काय आहे? तो कुठे राहतो? या पुढचे काही क्षण वर्णन करणं कठीण जाणार आहे, कारण नक्की काय झालं ते मलाही समजलं नाही. मलाही म्हणतो, गर्वाशिवाय म्हणतो, कारण समर्थांच्या बरोबर असताना मला अनेक विचित्र अनपेक्षित अनुभव आले आहेत. दुपारच्या प्रखर उन्हाच्या प्रकाशात उजळलेली ती खोली एका क्षणात पार अंधारली. साधा अंधार नाही, एकाच वेळी बोचरा आणि दाहक, छातीत श्वास रुकवणारा, सर्व शरीरावर मुंग्या आल्यासारखा बधीरपणा पसरवणारा अंधार. माझ्या मनात त्या क्षणार्धात कल्पना आली ती एखाद्या प्रचंड देवमाशाची होती. त्याने आपला अवाढव्य जबडा पसरून एखाद्याला जबड्यात घेतलं तर? माझी शुद्ध हरपण्याच्या बेतात होती. त्या ताणाखाली मी डोळे मिटून घेतले. डोळे मिटता मिटता मला दिसलं की समर्थांचे दोन्ही हात दोन्ही बाजूंना आडवे पसरलेले आहेत. चेहरा वर केलेला आहे. क्षणमात्र किंवा आणखीन काही काल वेळेचं भान गेलं. शरीराची पाचही ज्ञानेंद्रिय कल्लोळ करून उठली होती. अननुभूत संवेदनांचा मारा होत होता. मेंदूचे विचारमार्ग असल्या अमानवी संवेदनांसाठी नव्हतेच. मला नाही वाटत मी मृत्यूच्या किंवा नाशाच्या
इतका निकट कधी आलो होतो. आणखीन काही सेकंद माझी सहनशक्ती संपली असती, सर्व बाण फुटले असते. पण पण ते वादळ घोंगावत पुढे निघून गेलं. घामेजल्या थरथरत्या शरीराने मी भानावर आलो. समर्थ त्याच त्या ताठ ताठ पवित्र्यात उभे होते. दासगुप्ता त्यांच्या खुर्चीत एखाद्या चुरमडलेल्या भुशाच्या बाहुलीसारखे वेडे वाकडे पडले होते. पण त्यांच्या बारीक सारीक हालचालीवरून दिसत होतं की ते जिवंत आहेत. नाव काय? समर्थांनी त्याच कठीण आवाजात विचारलं. शेरब. तो शब्द किंवा नाव ऐकताच समर्थांचे डोळे एकदम बारीक झाले. शरीरात एक नवा ताठपणा आला. कुठे राहतो? पुला पलीकडच्या बेटावर. समर्थांनी हात खाली घेतले. ते जायला वळले तेव्हा मला दिसलं की त्यांच्याही चेहऱ्यावर घामाचा बारीकसा ओलावा जमा झालेला होता. अप्पा, 3 वाजलेत. सकाळपासून आपण अन्नाचा कणही घेतलेला नाही. अर्थात अन्नाची निकड त्यांना कधी भासायची नाही. मी साधा माणूस आहे. भुकेने माझ्या पोटात कोलाहल माजला होता. आपण वाटेतच काहीतरी घेऊ. एवढ्यात बंगल्यावर परत जाता यायचं नाही. वाटेत आम्ही एक एक डिश घेतली. फळांचा रस घेतला. गाडी आता गावाबाहेर चालली होती. दासगुप्ता ज्याला पूल म्हणाले होते ती एक खूण होती. तो एक जुना, आता वापरात नसलेला रेल्वेचा पूल होता. त्याच्या पुढे नदीचं पात्र विस्तृत होत होतं आणि पात्रात लहान मोठी अशी बेटं होती. एका दुसऱ्या बेटावर उन्हाळ्यात कधी कोणी शाळू, मका लावत असत. बाकीची ओसाड होती. मच्छीमारांच्या 1-2 टपऱ्या सोडल्या तर वस्ती काही नाही. फक्त 3रं बेट मोठं होतं, खासगी होतं. इनामी किंवा तसलीच काहीतरी जुनी सनद असावी. ते संपूर्ण खाजगी मालकीचं होतं यात शंका नव्हती. गाडी लांब उभी करून समर्थांनी त्यांची पिशवी घेतली आणि आम्ही शेतातून, गवतातून, वरवंडीवरून, हेजमधून, ओलसर मातीतून, झाडांच्या रांगांतून नदीच्या काठावर आलो. 60-70 फुटांच्या अंतरावर ते बेट होतं. गर्द झाडीतून एका इमारतीचं पांढरं छप्पर दिसत होतं. आत्ताच्या क्षणी समर्थ नुसतंच निरीक्षण करीत होते. नदीच्या काठावरचीच एक जरा कोरडी जागा पाहून तिथे आम्ही बसलो. समर्थ माझ्याकडे पाहत म्हणाले, सकाळपासून धावपळ चालली नाही. मी नुसतीच मानेने होची खूण केली. ते किंचित हसले. माझ्या स्पष्टीकरणाची वाट पाहत असशील, हो ना? सगळा अगदी ठराविक साचा आहे, नाही? कितीतरी वेळा आपण हे पाहिलं आहे. मी पाहिलं असेल, पण मला आता तरी त्यातलं काहीच समजत नाही आहे. कुणीतरी स्वतःवर अन्याय झाल्याची कल्पना करून घेतो. तो अन्याय खरा असेल वा नसेल. अन्याय नसून योग्य अशी शिक्षाही असेल. पण असा संतापाने वा अपमानाने पिसाळलेला माणूस सुडाला प्रवृत्त होतो आणि स्वतःच्या हाताने काही करण्याची हिंमत नसल्याने मग एखाद्या वाममार्गी साधकाची, एखाद्या मांत्रिकाची मदत घेतो. हे मांत्रिक सापासारखे असतात. दिसायला भयानक, पण त्यातले फारच थोडे विषारी, जहरी, प्राणघातक असतात. त्या दासगुप्ताने काय नावं सांगितलं? त्या दासगुप्ताने काय नाव सांगितलं, हो ना? शेरब. म्हटलं तर ते नाव आहे, म्हटलं तर नाही. अथर्व वेदकालापासून चालत आलेल्या मांत्रिकांच्या, यातुधानांच्या परंपरेतलं ते एक पद आहे. एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असावा, संस्थानाचा अधिपती असावा, टोळीचा म्होरक्या असावा. तसा हा शेरब आहे. पण काही मांत्रिक तेच पद नाव म्हणून वापरतात.
ते पद मृत्यूपर्यंत सिद्ध असतं. पण ते नाव ऐकताच तुम्हाला काहीतरी जाणवलं. ते नाव वापरणारा बलशाली असावाच लागतो. त्या सर्वांचा आयुष्यमार्ग एकच असला तरी त्यांच्यात सहकार्य नसतं, उलट वैर असतं. त्यांचे आश्रयदाते कोणीही असोत, शेवटी संघर्ष त्यांच्यात एकमेकांतच होतो. जो सर्वात बलशाली असेल तोच या संघर्षात टिकतो. अनंतरावांच्या प्रकरणात याचाच भाग आहे हे नक्की. आधी शंका आली होती. दासगुप्तांनी स्वतःच्या तोंडानेच त्याची कबुली दिली आहे. पण आता अनंतरावांची परिस्थिती काय आहे? कमलाबाईंजवळ त्यांनी फक्त पहिल्या काही स्वप्नांचंच वर्णन केलं होतं. एक गोष्ट उघड आहे, त्यांच्या स्वप्नात ते एक अखंड अनुभव मालिका जगत आहेत. त्या प्रभूच्या प्रकरणातल्या आनंदच्या स्वप्नांसारखाच हा प्रकार वाटतोय, नाही का? माणूस 2 पातळ्यांवर आयुष्य जगतोय असं वाटतं. आता अनंतरावांच्या स्वप्नाची प्रगती किती झाली आहे हे त्यांच्याकडून समजायला काही मार्ग नाही. या अवस्थेत त्यांच्याशी संपर्कच प्रस्थापित करणं शक्य नाही. आपल्याला आता विरुद्ध मार्गाने तिथे पोहोचायला पाहिजे, जिथं या स्वप्नांचा उगम होतो, तिथून, या शेरपच्या बेटावरून. पण अनंतरावांच्या स्वप्नांवर शेरपचं नियंत्रण कसं येऊ शकतं? अप्पा, रोजच्या स्वप्नांपेक्षा याचं स्वरूप फार वेगळं आहे. खरं तर यांना स्वप्न म्हणणंच गैर आहे. स्वप्न म्हणजे मेंदूतल्या विचारमार्गांचे काही अंतर्गत कारणाने झालेले उद्दीपन. मज्जापेशींचे संयोग उलटे सुलटे होतात. कालक्रमाची दिशा उलटसुलट होते. जुनेच अनुभवलेले प्रसंग विकृत रूपात, अनैसर्गिक संदर्भात पुढे येतात. पण ही सर्व मेंदूची अंतर्गत निर्मिती असते. अनंतरावांच्या बाबतीत असे घडलेले नाही, कारण एकच एक स्वप्न त्यांना सल्लग पण विस्तारित स्वरूपात दिसत आहे. नाही, हे काहीतरी बाहेरचं आहे, कृत्रिम आहे, त्यांच्यावर लादलेलं आहे. पण कसं 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 अरे, कितीतरी मार्ग आहेत, कितीतरी. पण बहुतेक त्याने मोहिनी तंत्राचा वापर केला असावा. कोणत्या ना कोणत्या सबबीवर त्याने अनंतरावांच्या घरात प्रवेश केला असावा. अनंतराव आणि कमलाबाई दोघांनाही मोहिनी अवस्थेत नेऊन त्याने अनंतरावांना काही पोस्ट हिप्नॉटिक कमांड्स दिल्या असाव्यात. आणि मग निरोप घेताना दोघांनाही त्या अनुभवाची संपूर्ण विस्मृती दिली असावी. त्यांनी उच्चारलेला संकेतात्मक शब्द, आवाज, क्रिया, दृश्य, प्रसंग हे समोर आलं की अनंतराव त्या मोहिनी अवस्थेत जात असतील. किंवा त्यानं साधर्म्यवादाचा, त्याला सादृश्यतावादही म्हणतात, त्याचा किंवा समीपतावादाचा उपयोग केला असेल. पण अर्थात आपण तो प्रत्यक्ष पाहणारच आहोत. आत्ता अर्थात अनंतरावांचा बचाव झाला तर तो आज रात्रीपर्यंतच होऊ शकेल. त्यांची बाह्य जगाची जाणीव आता पूर्णपणे गेली आहे. बाह्य जगाचा ठसा त्यांच्या मेंदूवरून आता पार पुसला गेला आहे. बाह्य जगाशी त्यांना जोडणारा एकही धागा आता शिल्लक नाही. ते आता त्याच्या पूर्णपणे कह्यात गेले आहेत. आज रात्रीच तो आपलं कार्य पुरं करणार आहे. मला वाटलं मगाशीच त्या दासगुप्तांच्या खोलीत त्याने दासगुप्तांच्या वाशेवर बंधन घातलं होतं. त्याचा यातला भाग त्याला गुप्त ठेवायचा होता. त्याचं नाव सांगायला लागताच दासगुप्तांचा गळा आवळल्यासारखा झाला होता. मी जर तिथे नसतो तर दासगुप्तांनी प्रत्यक्ष प्राण गेला असता तरी त्याचं नाव उच्चारलं नसतं. पण तिथे झालं तरी काय? ती काळी 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 छाया, अप्पा, असं काहीतरी होणार याची मला कल्पना होतीच.
त्या शेरपच्या सर्व यंत्रणेला दासगुप्ता हाच कच्चा दुवा आहे. त्यांच्या यातुशास्त्रात दया माया यांना स्थान नाही. यो अस्मान द्वेष्टी यम च वयम द्विष्मः. जो आमचा द्वेष करतो आणि आम्ही ज्याचा द्वेष करतो, असं त्यांचं सूत्र आहे. दासगुप्ता भीतीपायी, सहानुभूतीपायी, करुणेपायी मार्गापासून विचलित होईल, नावाचा गौप्य स्फोट करेल याची शेरबला भीती वाटत असावी. त्याचं दासगुप्तांवर सतत लक्ष होतं. पण आपण तिघेच तर तिथे होतो. तुझी खात्री आहे? हं, तुझी खात्री आहे का? समर्थ माझ्याकडे पाहत म्हणाले आणि त्यांच्या शब्दांनी अंगावर काटा आला. त्यांच्या शब्दांचा अर्थ हा होता, त्या शेरबचा कोणीतरी हस्तक तिथे हजर होता, दृश्य पण ओळखून न येणाऱ्या आकारात किंवा अदृश्यपणे. आणि मी किती बिनधास्तपणे तिथे वावरलो होतो. तुम्हाला माहीत होतं? नाही, माहीत नव्हतं, पण कल्पना होती. आणि त्याच्या घरात प्रवेश करताच ती स्पष्ट जाणीव झाली. पुढचे प्रश्न मी विचारलेच नाहीत. त्यांनी तो आकार सांगितला असता. समजा ते म्हणाले असते की तिथल्या कोपऱ्यातल्या उंच दिव्याचा स्टँड खरोखरीच लाकडाचा नव्हता. मी त्यांच्यासारख्या या गोष्टी तिथल्या तिथे विसरू शकत नव्हतो. त्यातला काही ना काही अंश माझ्यासमोर रोजच्या व्यवहारात येत होता. प्रत्येक वस्तूबद्दलच साशंकता आली असती. तसंच त्या काळ्या छायेतल्या भयंकर अनुभवासंबंधातही मी विचारलं नाही. त्या कोणत्या माध्यमाच्या क्षेत्रात आम्ही काही क्षण, सुदैवानेच काही क्षण सापडलो होतो, जिथे शरीराच्या नसा उकळल्या जात होत्या, जिथं त्याच्या अस्मितेचा स्वाहाकार होत होता. त्याची माहिती हवी कशाला? अशी वर्णनं आपल्या पुराणात आहेत, पण ती खऱ्या भयानक सत्य स्वरूपात नाहीत. ती रूपकात्मक आहेत, रूपांतरित आहेत, संकेतात्मक आहेत. खरी गोष्ट लोकांना समजणार नाही. समजली तर पटणार नाही, आणि पटली तर त्यांच्या मनाच्या ठिकऱ्या उडतील. आज काही करायचा तुमचा विचार आहे समर्थ? अनंतरावांच्या केसचा क्रायसिस आज रात्रीच येणार आहे यात मला काही शंका नाही. वेळेची कमतरता जाणवते. शेरपच्या आक्रमक आणि संरक्षक शक्तीची कल्पना नाही. त्याचे सहाय्यक, मदतनीस, गुलाम, बाहुली कोण, कुठे, किती, कसल्या स्वरूपात आहेत याची कल्पना नाही. बेटाभोवती संरक्षक रचना असणारच. ती शोधून काढत भेदायला हवी. मला नेहमीची शारीरिक, मानसिक आणि उपकरणांची तयारी करायला अवधी मिळालेला नाही. त्या देवीच्या तळघर मंदिरात सापडलो होतो त्याच खेपेची आठवण येते. पण वेळ फार महत्त्वाचा आहे. समर्थ अडचणींचं वर्णन करीत असले तरी त्यांची नजर मात्र समोरचं बेट न्याहाळण्यात गर्क झाली होती. मला नाही वाटत हातात घेतलेल्या कार्यात थांबण्याचा, ते उद्यावर टाकण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला असेल. समर्थ एकदम पुढे वाकले. ते बघ अप्पा ते बघ. ते बोट दाखवत होते. एक लहानशी नाव बेटाच्या दिशेने चालली होती. नाव वलवणारा एकटाच होता. आम्ही त्या नावेकडे पाहत राहिलो. बेटाच्या किनाऱ्याला 2 झाडांच्या मध्ये एक ओबडधोबड लाकडाचा धक्का होता. त्या धक्क्याला नाव लागली. त्याने एका खुंटावर दोरखंडाचा फास टाकला आणि नावेकरी झाडात गडप झाला. त्याने बरोबर काही नेलं नाही. त्यांना काय हवं याची यादी करून तो बरोबर आणेल आणि शहरातून सामान बेटावर पोहोचणार असेल. समर्थांच्या डोळ्यात एकदम नवी चमक आली होती. अप्पा, बेटावर प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चल. समर्थ उठले आणि नदी किनाऱ्याने साधारण ज्या ठिकाणाहून ती नाव निघाली होती त्या दिशेने निघाले. तशी वाट नव्हती, पण झाडांचा आधार घेत
दगडांवर पाय टाकीत, क्वचित प्रसंगी पाण्यात पाऊल टाकतही आम्ही चाललो होतो. समर्थांनी अंदाज केला होता तो अगदी बरोबर ठरला. ती नाव बेटावरून परत निघाली होती. ती किनाऱ्याला लागली होती. तेव्हा आम्ही तिथे हजर होतो. त्याने नाव काठावर ओढून घेतली. एक मळकट पंचा खांद्यावर टाकला आणि तो पायवाटेवरून वरच्या रस्त्याकडे निघाला. जरा इकडे येतोस का? समर्थ म्हणाले. तो थांबला. तिथूनच आमच्याकडे पाहायला लागला. काळा, रुंद, ओबडधोबड चेहरा, डोक्याचे केस पिकलेले, दाढीची 2 दिवसांची खरखरीत वाढ, डोळे लालसर, तारवटल्यासारखे, अंगाने चांगलं रुंद. त्याच्याकडे एक नजर जाताच त्याच्याविषयी अत्यंत प्रतिकूल मत होत होतं. आता वेळ नाही आपल्याला, तो मग्रूर आवाजात म्हणाला आणि जायला वळला. उभ्या जागेवरूनच समर्थ पुन्हा त्याच आवाजात म्हणाले, जरा इकडे येतोस का? खांद्यावरचा मळकट पंचा त्याने एकदा झटकल्यासारखा केला आणि मग त्याने तोंड पुसत तो आमच्याकडे वळला आणि त्याच मग्रूर आवाजात म्हणाला, कुणाला अरे जरे करता? हां, मी काय तुमच्या घरचा नोकर आहे का? हां, नोकर? अरे, तुला जोडे पुसायलाही मी ठेवणार नाही. समर्थांच्या आवाजात इतकी विलक्षण तुच्छता होती की ती त्याला मिरचीसारखी झोंबली. आयला, अशी शिवी हसडून तो संतापाने समर्थांच्या अंगावर धावून आला. तो अगदी जवळ येईपर्यंत समर्थ तसूभरही हलले नाही. अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा उजवा हात विजेच्या चपळाईने वर आला आणि त्याचा जबरदस्त ठोसा त्याच्या डाव्या कानशिलावर बसला. दगडाच्या भिंतीशी टक्कर झाल्यासारखा तो जागच्या जागी उभा राहिला. त्याचा चेहरा वर झाला, डोळे पांढरे झाले आणि हाडांचं पाणी झाल्यासारखा शरीर मुडपून तो खाली कोसळला. त्याच्या बखोट्याला धरून त्याला फराफरा ओढत समर्थांनी त्याला एका झाडाच्या बुंद्याला टेकवून बसवला. त्याच्याच खांद्यावरचा पंचा नदीच्या पाण्यात भिजवून आणला आणि त्या ओल्या फडक्याचा जोराचा फटका त्याच्या तोंडावर मारला. आणखीन एक फटका बसताच त्याची शुद्ध परत आली. मान डावी उजवीकडे हलवत 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 त्याने डोळे उघडले. क्षणभर त्याला समोरच्या देखाव्याचा अर्थबोधही झाला नसेल, पण त्याला स्वतःला सावरायला समर्थांनी सवडच दिली नाही. इकडे पहा. त्यांचा आवाज धारदार शक्तीने भारलेला होता. त्याची नजर आज्ञाधारकपणे समर्थांच्याकडे वळली आणि समर्थांची नजर आता त्याच्यावर एकटक खिळली होती. सुशिक्षित, विकसित, उत्क्रांत, घडवलेली मनसुद्धा त्या नजरेसमोर वाकली, चुरमडलेली, मोडलेली मी पाहिली होती. हा नावेकरी तर रांगडा, अशिक्षित. क्षणार्धात त्याची स्वतःची इच्छाशक्ती लुप्त झाली. तुझं नाव काय? बन्सी. बेटावर कशासाठी गेला होतास? रोजची यादी आणायला. सामान घेऊन परत केव्हा जातोस? 6-6:30च्या सुमाराला. तिथे सामान कुणाला देतोस? तिथल्या खोलीतल्या टेबलावर सामान ठेवतो. तिथे कोणी नसतं? तिथे एक काळा पडदा आहे. पडद्यामागे काय आहे मला माहिती नाही. परवलीचा शब्द काय आहे? आजचा परवलीचा शब्द पविनस. त्याचा उच्चार कुठे करायचा? नावेतून किनाऱ्यावर पाय टाकताना. बन्सी. मी सांगतो हे ते ऐकू येतंय? हो हो. समजतंय? हो. आता जा. सूर्य अस्ताला जाईपर्यंत झाडाखाली बस आणि तिथून सरळ घरी जा. मी तुला भेटलो आहे हे विसरून जा. तुला कोणीही भेटलं नाही. सांग, तुला कोण भेटलं? कोणीही नाही.
तू आता काय करशील? सूर्य मावळेपर्यंत झाडाखाली बसेन, मग सरळ घरी जाईन. तू बेटावरचं सामान का आणलं नाहीस? त्यांनी तुला काही सांगितलंच नाही, समजलं? आज त्यांना काही नको होतं. काय? आज आज त्यांना काहीही नको होतं. जा जा आता. बन्सी त्याच क्षणी वळला आणि सरळ एका झाडाखाली जाऊन बसला. सूर्य आता आकाशात कलला होता. लवकरच नदी अंधारात जाणार होती. चल अप्पा, आता जायची वेळ आली, समर्थ म्हणाले. आता आता आम्ही प्रत्यक्ष शत्रूच्याच, त्या शेरभच्याच भूमीवर पाय टाकणार होतो, समर्थ स्वतः म्हणाले होते. त्यांना योग्य त्या पूर्वतयारीला वेळ मिळाला नव्हता आणि हे संघर्ष असे होते की जिथे चुकीला माफी नव्हती, जिथे दुसरी संधी मिळत नव्हती, जिथे केवळ प्राणच नाही त्यामागचा हजारो वर्षांचा मानवाचा वारसासुद्धा पणाला लागत होता. या संघर्षाचं क्षेत्र काळात आणि अवकाशात अमर्यादपणे पसरलं होतं. वापरल्या जाणाऱ्या शक्ती अदृश्य होत्या, पण संहारक होत्या. साधनं अकल्पनीय होती. खानविलकरांच्या दगडी आसनाच्या हातावरचा दगडी चित्ता एकदा खिंकाळला होता. सेलवारच्या तळघरातली शक्तीदेवीची महाकाय मूर्ती आपला चौथरा सोडून निर्दालनावर निघाली होती. दंजेवाच्या तळघरात सुत बांधलेल्या काठीने लताचा जवळजवळ बळी घेतला होता. अशा त्या रोजच्या व्यवहारातल्या वस्तू शक्तीने भारल्या जात होत्या. कितीतरी आठवणी समोर येत होत्या, अंगावर काटा उभा करीत होत्या. पण समर्थ निघाले होते आणि अर्थात मीही त्यांच्या मागोमाग निघालो होतो. आम्ही नाव नदीत ढकलली. नावेत चढलो. लाकडं कुचली होती. तळाशी पाणी साचलं होतं. 50-1 फुटांचाच प्रवास होता, म्हणून त्या घाण मारणाऱ्या नावेत बसणं शक्य झालं. खोड्यातली दोन्ही वल्ली समर्थांनीच हातात घेतली आणि सपासप वलवायला सुरुवात केली. 5-7 मिनिटातच नाव समोरच्या लाकडी ओंडक्यांच्या ओबडधोबड जेटीला लागली. दोरखंडाचा फास समर्थांनी खुंटावर टाकला आणि ते उठत म्हणाले, चल अप्पा चल. नावेतून बाहेर पाय टाकण्याआधी ते थांबले आणि अत्यंत स्पष्ट आवाजात म्हणाले, पविनस. काय होईल? कल्पना काहीच नव्हती. काहीही, निदान दिसण्यासारखं वा जाणवण्यासारखं तरी काही झालं नाही. समर्थ किनाऱ्यावर आले. त्यांच्या मागोमाग मीही आलो. आमच्या आसपास झाडी होती आणि झाडीतून एक पायवाट बेटाच्या मध्यभागाकडे गेली होती. जास्त वेळ न घालवता समर्थ त्या वाटेने सरळ निघाले. तो कोण शेरब होता. त्याने आपल्या बेटाच्या संरक्षणाची व्यवस्था नक्कीच केलेली असणार आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव मला सांगत होता की तो तारेची कुंपणं, दगडांच्या भिंती, गजांचे अडथळे नक्कीच वापरणार नाही. पण त्या पातळीवरची संवेदन क्षमता समर्थांपाशी खास होती. धोक्याची, संकटाची व हल्ल्याची पूर्वसूचना त्यांना नक्कीच मिळेल. 100-125 फूट गेल्यावर झाडी संपली. मध्ये मोकळी जागा होती आणि मोकळ्या जागेत एक दगडाचं बसकं घर होतं. क्षणभर वाटलं, एवढंसच लहानसं घर. मग जाणवलं, बाह्यरूप कधी कधी फसवं असतं. घराचं नदीच्या बाजूचं दार उघडं होतं. समर्थ वाटेत क्षणभरही थांबले नाहीत. ते सरळ दारातून आत गेले. खोलीत संध्याकाळचा प्रकाश येत होता तेवढाच. प्रकाश खूपच मंद होता. खोलीच्या मध्यभागी ओबडधोबड बनावटीचं एक चौरस टेबल होतं आणि समोरच या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत टांगलेला एक काळा पडदा होता. एक साधा काळा सैलसर घड्यांचा पडदा. खोलीच्या दाराच्या आत पावलाभरावरच आम्ही उभे होतो. खोलीत नजर वेधण्यासाठी
एकच गोष्ट होती, ती म्हणजे तो पडदा. माझी नजर त्याच्यावरच खिळून राहिली होती. खोलीत वारा नव्हता, बाहेरची हवाही हालत नव्हती. पण 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 मला वाटलं की पडदा सावकाश, अगदी सावकाश सावकाश हलत आहे. जणू काही एवढ्यातच कोणीतरी पडदा दूर करून त्या मागे गेलं आहे. आणि तो पडदा अपारदर्शक असला तरी सारखं वाटत होतं त्याच्यामागून कोणाची तरी नजर आपल्यावर रोखलेली आहे. असं वाटत होतं पडद्यावरची नजर आपण जरी क्षणभरही हलवली तरी लागलीच त्या पडद्यामागून ते, जिथे जे काही होतं ते बाहेर येईल. त्या एका गोष्टी व्यतिरिक्त मी बाकीचं सर्व काही विसरून गेलो. मला कोणीतरी हलवत होतं. अप्पा, अप्पा अशा हाका मारित होतं. त्या गदगदा हलवण्याने मान अक्षरशः लटपटत होते. मनात काहीतरी तुटलं आणि मी भानावर आलो. समोर समर्थ उभे होते. माझ्याकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत होते. हळूहळू मला सर्व काही आठवलं आणि तक्षणी माझी नजर परत त्या पडद्याकडे गेली. त्यामागे काहीतरी होतं, धोक्याचं होतं. समर्थांनी आता माझ्या नजरेच्या रोखाने त्या पडद्याकडे पाहिलं. माझ्या खांद्यावरचा हात काढून घेऊन ते झपाझप चालत त्या पडद्याकडे निघाले. मी नको 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 असं म्हणण्याच्या आतच त्यांनी पडदा दोन्ही हातांनी धरून सर्र आवाज करीत एका अंगाला सरकवला. तोंडाशी आलेली किंचाळी मी अगदी शेवटच्या क्षणी आवरली. पण बाप रे, पडद्यामागे ते होतं तरी काय? मागे मातीचे 3 उंच चौथरे होते. आधी वाटलं होतं त्या चौथऱ्यांवर 3 बुटकी माणसं बसलेली आहे. पण मग ध्यानात आलं, ती माणसं नाहीत, पुतळे आहेत. नाही, पुतळेही नाहीत, बाहुल्या आहेत. समर्थांच्या मागोमाग मीही सावकाश पुढे गेलो. त्या चौथऱ्यासमोर उभा राहिलो. असे हिरीस, विद्रूप, विकृत, भयानक चेहरे मी कधीही पाहिलेले नाहीत. आणि त्या कलाकाराच्या चुका नव्हत्या, ते मुद्दाम केलेले होते. एक बाहुली मातीची होती, एक लाकडाची होती, एक चिंध्यांची होती. त्यांची शरीरं बेढप होती. दात किडके, वाकडे, तुटलेले होते. डोळे तिरळे किंवा चकडे होते. एकीच्या तोंडावर तर एक बीन डोळ्यांची नुसती खोबणच होती. त्यांच्या डोक्यावर केस नव्हते. नाकं नकटी फेंदारलेली होती. माना वाकड्या होत्या. वर्ण मळकट काळे होते. निर्जीव आकारात केवढी विद्रूपता, हिडीसत्ता भरली होती. असं समर्थ स्वतःशीच म्हणाले. खांद्याला लटकवलेल्या पिशवीतून त्यांनी एक पुडी काढली. तिच्यातलं भस्म चिमटीने त्या बावल्यांवर टाकलं. तोंडाने ते काहीतरी पुटपुटत होते. बदल झाला, तो क्षणार्धात झाला. बदलाचं वर्णन शब्दांनी करणं कठीण आहे, कारण दृष्टीला काहीच दिसलं नाही. पण एका क्षणात त्या बाहुल्यांतली भयानकता गेली होती. त्या आता लाकूड, माती, चिंध्यांच्या निर्जीव, निरुपद्रवी, केविलवाण्या मानवी प्रतिकृती राहिल्या होत्या. समर्थांना स्पष्टीकरण विचारायची आवश्यकताच नव्हती. त्या बाहुल्यांची भीषणता त्यांच्यात वावरणाऱ्या रसरस्त्या पिशाच शक्तीत होती. कोणीतरी मंत्रोपचाराने भारून या बाहुल्या इथे ठेवल्या होत्या. रक्षणासाठी? शक्य होतं. आणि त्यांच्यातलं गुपित एखाद्या अनभिज्ञाला माहीत नसेल तर? त्याने जर इमारतीत चोरून प्रवेश केला तर काय झालं असतं त्याची सुरुवात मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. आमच्या प्रवेशाबरोबर तो पडदा हलायला लागला होता. काही क्षणातच या बाहुल्यांनी आपले चौथरे सोडले असते आणि पडदा दूर करून त्या पुढे आल्या असत्या. भिंगातून पाहता पाहता दूरचं चित्र मोठं व्हावं,
तसे त्यांचे आकार वाढले असते. खरोखरच अकांत माजला असता. अकांत शेरपचं घर होतं हे. समर्थांनी त्यांच्या पिशवीतला एक ताईत काढला. तो मला गळ्यात घालायला सांगितलं. गंगाधररावांच्या घराची आठवण आहे ना अप्पा, ते म्हणाले. ही जागा शेरपची आहे. वस्तूतल्या जड द्रव्याचा कण त्याचा आहे. ही हुकमत कुठपर्यंत चालते याची तुला कल्पना नाही. इथे काहीही होऊ शकेल. पाप पुण्याच्या, चांगल्या वाईटाच्या, नीती अनितीच्या, न्याय अन्यायांच्या ज्या काही मूळ कल्पनांवर आपली संस्कृती अधिष्ठित आहे त्या कल्पनांवरचा विश्वास ढासळू देऊ नकोस. समर्थांना एवढं गंभीर झालेलं मी क्वचितच पाहिलं होतं. अप्पा, तू इथेच थांब, मी जरा आतला भाग पाहून येतो, समर्थ म्हणाले. त्या खोलीतून 3 दारं इतरत्र जात होती. ती लोटलेली होती. प्रत्येक दार उघडून समर्थ 5-7 मिनटं आत जात होते, परत बाहेर येत होते. शेवटी त्यांनी मला त्यांच्या मागोमाग यायची खूण केली. आम्ही मधल्या दारातून आत गेलो. ती आतली खोली खूप प्रशस्त होती आणि तिच्या मध्यभागी खाली जाणारा एक जिना होता. बाहेर दिवस मावळतीला लागला होता. ही खोली तर फारच अंधारली होती. समर्थांनी टॉर्च काढला होता. त्याच्या प्रकाशात ते त्या तळघराकडे जाणाऱ्या जिन्याने खाली निघाले आणि अर्थात त्यांच्या मागोमाग मीही. नकळत पायऱ्या मोजल्या जात होत्या. 20 पायऱ्या. त्या संपल्या तेव्हा खाली एक खोली आली. तिथेही आणखीन खाली जाणारा एक जिना होता. तळघराखाली तळघर. त्या जिन्याने आम्ही खाली गेलो. 20 पायऱ्या. पुन्हा एक खोली. पुन्हा एक जिना, तोही खाली जाणारा. 20 पायऱ्या. आम्ही आता नदीच्या पात्राच्याही खाली आलो असलो पाहिजे. पण खाली हवा कुंद नव्हती, गार होती, पण ताजी होती. याचा अर्थ या जागेपर्यंत पोहोचणाऱ्या आणखीनही काही वाटा, निदान आणखीन एक तरी असलीच पाहिजे. पण निदान आता खाली जाणारे जिने तरी थांबले होते. या शेवटच्या पातळीवरच्या खोलीतून अनेक दारं उघडत होती. शेरपच्या वास्तूची खरी व्याप्ती जमिनीखालीच होती आणि म्हणून त्याचं घर वरून लहानसं, सामान्य, दुर्लक्ष करण्यासारखं दिसत होतं. बांधकाम प्राचीन असलं पाहिजे. प्राचीनतेचा अंदाजही अशक्य होता. भिंती मोठमोठ्या घडीव चिऱ्यांनी बांधल्या होत्या. त्या कितीही जाड असल्या, कितीही पक्क्या बांधलेल्या असल्या तरी शेवटी आतल्या पृष्ठावर ओलसर थर आलाच होता. खालची फरशीही पायांना ओली लागत होती. त्या खोलीच्या मध्यभागी समर्थ थांबले होते. चारी बाजूंना पाहत होते. स्वतःशीच मान हलवत होते. ते हलकेच म्हणाले, अप्पा, सांभाळून राहा हं. ही भयंकर जागा आहे, फारच भयंकर. आणि मग जरा वेळाने, अप्पा, टॉर्च मालवतो आहे हं, माझ्या शेजारीच राहा. खट्ट आवाज होऊन टॉर्च मालवला गेला. आसपास संपूर्ण काळोख झाला. काजळी काळोख म्हणजे काय ते मला त्या क्षणी समजलं. श्वाससुद्धा न घेता मी उभा होतो आणि मग त्या गडद अंधकारात मला एक अत्यंत अस्पष्ट असा चौकोन दिसायला लागला. प्रकाश अत्यंत क्षीण असला पाहिजे, दूरवरून येत असला पाहिजे. अंधार नसता तर तो दिसलाच नसता. चल अप्पा, समर्थांनी माझा हात हातात घेतला आणि आम्ही त्या चौकोनाकडे निघालो. पावलांचा आवाज होऊ देत नव्हतो. ते एक दार होतं. आत एक बोर्ड होता. तो एकदा, दोनदा वळला आणि मग आम्ही एका मोठ्या खोलीत आलो. ती खोली पाहताच माझा जीव भीतीने गोळा झाला. अनंतरावांना त्यांच्या स्वप्नात दिसणारी ती खोली होती.
भिंतीत खोचलेले पलिते धडधडत होते आणि खोलीच्या मध्यभागी एक मोठा लोखंडी पिंजरा टांगलेला होता. पिंजरा रिकामा नव्हता. आम्ही आणखीन जवळ गेलो. मध्येच मी दचकून पाऊल मागे घेतलं. एक गले लठ्ठ काळा उंदीर माझ्या पायाजवळून सरसरत गेला होता. मी पिंजऱ्यापाशी पोहोचलो तेव्हा समर्थ आधीच तिथे पोहोचले होते आणि पिंजऱ्यात पाहत होते. पिंजऱ्यात एका माणसाचं मुटकुळं होतं. गुडघे मुडपून बसण्या इतपत जेमतेम जागा होती. त्याच्या हातांची छातीशी घडी केलेली होती. वरच्या वक्राकार भागात मान सरळ ठेवता येत नव्हती. ती एका बाजूला कलली होती. त्याच्या अंगावर कधी काळी धड कपडे असतीलही आता ते विटून त्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. शरीरात मांस नव्हतंच. हाडावर त्वचा ताणून बसवलीशी दिसत होती. त्याच्या चेहऱ्याकडे तर मला पाहवतच नव्हतं. गालफडं वर आली होती. डोळे खोल खोल गेले होते. मिटलेले होते. त्वचेखालच्या शिरा टरारून फुगल्या होत्या. पण तो इतका निश्चल बसला होता की मला एक भलतीच शंका आली. अर्थात आता काहीही बोलण्याची वेळ नव्हती. मी वळून समर्थांकडे पाहिलं. समर्थांच्या नजरेत पिंजऱ्यातल्या त्या अभागी जीवासाठी अपार करुणा होती. एकदम त्यांनी दोन्ही हात उचलले, पण ते परत सावकाश खाली घेऊन त्यांनी स्वतःशीच खेदाने मान हलवली. पिंजऱ्यापासून ते 2 पावलं मागे सरले आणि चारी दिशांना नजर टाकून त्यांनी त्या विलक्षण तळघराचं निरीक्षण केलं. क्षणभर मला असा भास झाला की काय करायचं याचा समर्थांना या क्षणी आजवर कधीही न पडलेला संभ्रम पडला होता. शेवटी ते मागे सरकले आणि मला खूण करून त्यांनी मला पिंजऱ्यापासून अगदी दूरच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेलं. आप्पा, तुझ्या लक्षात आलं ना, अनंतरावांच्या स्वप्नाची निर्मिती इथे होते ते? अनंतराव, दासगुप्ता, शेरब ही साखळी आता पूर्ण झाली आहे. समोरचा तो हतभागी विदीर्ण देह पहा. तो देह त्या क्रूर पिंजऱ्यात कोंडलेला आहे आणि अनंतरावांची अस्मिता त्या विद्ध देहामध्ये कोंडली गेलेली आहे. आणि तुला शंका येईल, या देहात आधी वसत असलेला आत्मा, प्रज्ञा यांचं काय झालं? आप्पा, भार्गव चंद्रकांताच्या प्रकरणात आपण देहांची अदलाबदल पाहिली होती. आप्पा, हा प्रकार तितका साधा नाही. मला नाही वाटत तुझ्या अनुभवात हे अजून आलं आहे. आप्पा, या शरीरात मूळ आत्माच नव्हता. ते एक कलेवर होतं. तो एक मृतदेह होता. विश्वासाच्या भिंतीस ढासळत होत्या. समर्थांच्या शब्दांवर विश्वास ठेवायलाच हवा होता. पण मी हे काय ऐकत होतो? कसं शक्य आहे म्हणशील? सहज शक्य आहे. त्या भार्गवनं तर चंद्रकांताला दिवसा ढवळ्या 5-7 मिनिटात फसवलं होतं. त्या शेरबच्या तुलनेने भार्गव हा अगदीच सामान्य मांत्रिक होता. या शेरबला काय अशक्य आहे? अनंतरावांची एक भेट त्याला पुरेशी होती. त्या एका भेटीत त्याने अनंतरावांना सर्व आज्ञा देऊन ठेवल्या असणार. आणि आता मन घट्ट करून ऐक, त्याने अनंतरावांच्या देहाचे काही अंशही बरोबर आणलेले असणार. केस, एखादा नख, रक्ताचे 5-7 थेंब, शरीराच्या त्वचेचा एखादा भाग. भानावर आल्यावर अनंतरावांना ती लहानशी जखम दिसली असेल, पण ती त्यांना दुर्लक्ष करण्या इतकी क्षुल्लक वाटली असेल. या आत्मरहित देहात तेवढे अंश रुजवले की अनंतरावांची अस्मिता बरोबर इथे प्रवेश करणार. तिकडच्या त्यांच्या शरीरात मागे राहील तो फक्त एक क्षीण अंश, एक धुगधुगी. आप्पा, मला तीळमात्रही शंका नाही की पिंजऱ्यातलं कलेवर हे शेरबच्या अत्याचारी क्रूर छळाला पूर्वी कधीतरी बळी पडलेलाच आहे. कुणाला माहीत ते केव्हा झालं? ते वर्षापूर्वी, दशकांपूर्वीही असेल.
पण पण समर्थ, ते शरीर सडून कुजून कसं नाही गेलं? तो मृतदेह एका बंधनात ठेवला तर तिथे कृमी कीटक जंतूंना प्रवेश मिळणार नाही. किंवा मघा पाहिलेल्या बाहुल्या आठवतात का? त्याच्यात काय वावरत होतं? त्यांच्यातली प्रेरणा कोणती होती? मानवाच्या पेक्षा खालच्या दर्जाची, ज्यांना आपण सबह्युमन, एलिमेंटल म्हणू शकतो, अशी काहीतरी अडाणी, निर्बुद्ध अस्तित्व यांचे गुलाम असतात. अशोकानंदननं पाठवलेला काळा आकार आठव. त्यांच्यापैकी एखादं या रिकाम्या शरीरात त्याने ठेवलं असेल. शरीराची कार्यक्षमता टिकवण्यासाठी अस्थी, मज्जा, रक्तवाहिन्या, नसा, ज्ञानेंद्रिय ही काम चलावू ठेवण्यासाठी. अनंतरावांचा खरा पिंजरा तो आहे. ते म्हणतात, स्वप्नात त्यांना असं वाटत होतं की आपण कितीतरी वर्ष या पिंजऱ्यात आहोत. आणि ते खरंच होतं. त्या आठवणी त्यांच्या नसतील, पण त्या आठवणी या अभागी देहात साठवलेल्या होत्या. आणि आठवण म्हणजे काय? समजा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या गुहेत आहात. गुहेच्या दगडी भिंतीवर अनेक कोरीव चित्र आहेत, पण ती तुम्हाला केव्हा दिसतील? एखादा प्रकाश झोत त्यांच्यावर पडला तरच, हो ना? आठवणीचं स्वरूपही काहीसं तसंच आहे. आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मग त्या मज्जापेशींच्या विशिष्ट मांडणीनं असतील, विशिष्ट संपर्काने असतील, मज्जापेशी साठवलेल्या विशिष्ट प्रोटीनच्या स्वरूपात असतील, कोणत्याही मार्गाने असतील, पण ती पेशी उद्दीपित झाल्याखेरीज ती आठवण जागी होणार नाही. हे काम आपली अस्मिता करते. जणू त्या अंधाऱ्या भागावरून प्रकाशाचा एक ठिपका फिरवते. आणि अप्पा, त्या मृत परंतु टिकवून ठेवलेल्या मेंदूत त्या बंदिवासाच्या, छळाच्या, तहान भुकेच्या आठवणी आहेत. त्याच अनंतराव स्वतःच्या म्हणून स्वीकारत होते. असा हा क्रूर शेरब. आणि समर्थांचा चेहरा बदलला, कातळासारखा कठीण झाला. आणि अप्पा, त्याचं क्रौर्य त्याच्या नाशाला कारण होणार आहे. कारण तो पहिल्याच खेपेला अनंतरावांचं आयुष्य संपवू शकला असता, पण त्याला त्यांचा छळून हाल करून शेवट करायचा होता. म्हणून त्याने त्यांना आजवर असं जेमतेम जगत ठेवलं आहे. आता त्याची राक्षसी हौस पुरली असावी असं वाटतंय. कारण आज सकाळी अनंतराव बेशुद्धीत गेले आहेत आणि आज रात्रीच अनंतरावांचा शेवट करण्याचा त्याने निर्णय घेतला असावा. आणि मग काही वेळाने हलक्या आवाजात समर्थ म्हणाले, आणि आज रात्री आपण इथे असणार आहोत अप्पा. आपण इथे असणार आहोत. आज आपण इथे थांबूया. उद्या पुढचा भाग घेऊया. खरं म्हणजे हे वाचल्यानंतर अधिक काही मला बोलावंसं वाटत नाही आहे आणि तुम्हालाही ऐकावंसं वाटत नसणार, पण थोडंसं मला सांगणं आवश्यक वाटतं आहे. ह्यामध्ये आत्ताचा जो आपण भाग वाचला त्याच्यामध्ये जे काही संदर्भ दिलेले आहेत, काही उल्लेख केलेले आहेत, ते समर्थांच्या आधीच्या कथांमधले आहेत. त्यांचे जे आधीचे पराक्रम आहेत, त्यांनी जे आधीची काही कृती केलेली आहे, काही व्यक्तींच्या संदर्भात त्यांचे उल्लेख आहेत. ही एक गोष्ट मला सांगायची होती. आणि दुसरं म्हणजे क्षमस्व, मी तुम्हाला जवळजवळ महिनाभरापूर्वी सांगितलं होतं की आमच्या शेजारच्या प्लॉटवरती एक मोठी फॅक्टरी बांधली जाते. म्हणजे ती फॅक्टरी एवढी मोठी आहे की ते काम जवळजवळ वर्षभर चालू राहील. आणि त्यामुळे किती दिवस किती काळ मी वाचनाचं थांबायचं ते मला समजत नाही आहे. आणि म्हणून माझ्या वाचनाला तुम्हाला एक पार्श्वभूमी ऐकू येते, पण आपला नाईलाज आहे. खरं म्हणजे मी एका खेड्यात राहते आहे, पण ह्या खेड्याचं पण शहरीकरण होतं आहे.
एवढी मोठी फॅक्टरी बांधली जाते शेजारी की तिचं बांधकामाचं आवाज आपल्या कथांमधून येत राहतो. कधी येतो कधी नाही येत. आज बराच येतोय, मला माफ करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह.